आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. रामकृष्ण हरी माऊली. निर्गुणाचे भेटी या वारीविशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मी माधुरी मनापासून स्वागत करते. हरिभक्तपरायण किसन महाराज चौधरी यांनी ज्ञानेश्वरीमधल्या योगांचं केलेलं चिंतन आपण यावर्षी वारीच्या निमित्ताने ऐकतो आहोत. हे असे ग्रंथ आहेत की ज्यांची कितीही पारायणं केली तरीही प्रत्येक पारायणामध्ये नव्याने उमगतात. हे ग्रंथ म्हणजे केवळ पठणासाठी, पाठांतर करण्यासाठी म्हणून दिलेले नाहीत, तर एक तरी ओवी अनुभवावी या उक्तीनुसार त्यातला एक तरी विचार जर आपण आपल्या आचरणामध्ये आणला तर आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडू शकतो, सकारात्मक बदल घडू शकतो. त्यामुळे जगायचं कसं हे सांगणारे हे आपले सगळे ग्रंथ आहेत, सगळं संत साहित्य आहे. वारीच्या निमित्ताने या सगळ्या साहित्याची उजळणी आपलीसुद्धा होत असते आणि म्हणूनच रेडिओ वारीमध्ये यावर्षी आपण ही ज्ञानेश्वरीतील योगचिंतन आपण ऐकतो आहोत. ऐकूया तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. ज्ञानेश्वरीतील योगचिंतन, श्रद्धात्रय विभाग योग. वेदाज्ञेप्रमाणे जीवन जगलं तर मी अवश्य भेटेन असं आश्वासन भगवंताने अर्जुनाला दिलं. दैवी संपत्तीचं महत्त्व सांगितलं. पण वेदाज्ञा समजली नाही तर केवळ श्रद्धेने भजन, पूजन, तप, दान केल्याने तू भेटशील का, असा प्रश्न अर्जुनाने विचारला. या अध्यायामध्ये भगवंताने याचं समर्पक उत्तर दिलेलं आहे. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, केवळ श्रद्धा असून उपयोग नाही, कारण श्रद्धा ही सात्विक, राजस आणि तामस या 3 गुणांनी युक्त असते. यज्ञ, दान, तप यांच्यावर सुद्धा या 3ही गुणांचा प्रभाव असतो. आता बघा, आपण जो आहार घेतो तो सुद्धा 3 प्रकारचा असतो. त्याचा परिणाम आपल्या वर्तनावर होतो. आपला आचार, विचार, उच्चार सुद्धा बदलतो. शास्त्राज्ञा न पाळता केवळ श्रद्धेच्या जोरावर माणूस मोक्षाप्रत जात नाही. अहो, मायेच्या प्रभावामुळे या त्रिगुणांचा विळखा आपल्याला पडलेला आहे. या 3 गुणांपैकी एकाचा प्रभाव वाढला की दोन्हींचा प्रभाव कमी होतो. ज्या गुणांचा प्रभाव अधिक तसं वर्तन घडून येतं. या जीवामध्ये सत्व, रज, तम हे 3 गुण असतात. माऊलींनी फार सुंदर उदाहरण दिलंय. विषवल्ली, ऊस आणि मिरी यांना सारखंच पाणी जातं, पण झाडाशी संयोग झाला की त्या पाण्याची चव बदलते. तसं श्रद्धेचं आहे. श्रद्धा सुद्धा सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी असते. फुलावरून झाड कोणत्या प्रकारचं आहे ते समजतं, हो की नाही? बोलण्यावरून माणसाचं लक्षण समजतं. जो सात्विक श्रद्धेचा असतो त्याचे विचार, त्याचं बोलणं, वागणं हे सात्विक असतं. ते फक्त स्वर्गप्राप्तीचा विचार करतात, सर्व विद्यांमध्ये पारंगत होतात आणि सर्वात शेवटी स्वर्गप्राप्तीला जातात. पण राजस श्रद्धेचे लोक मात्र राक्षसी वृत्तीची पूजा करतात आणि तामसी श्रद्धेचे लोक, त्यांच्याकडे तर पापराशी असते. भूत, प्रेत यांचे पूजक असतात. ते तमोगुणांचे अर्क असतात.
सत्वगुणी लोक काय करतात तर राजस आणि तमोगुणांचा त्याग करतात आणि सात्विक श्रद्धा जतन करतात. येथ वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेविती, येर अनुष्ठिती सामान्य सकळ. वडिलांनी, इथे वडील म्हणजे आपले जन्मदाते वडील नाही बरं, ज्यांनी या जगण्याचा वडील म्हणून अनुभव घेतलेला आहे असे ऋषी मुनी संत यांनी जे सांगितलंय त्याचं अनुकरण करतात ते सात्विक लोक. राजसी आणि तामसी श्रद्धेमुळे खूप अनर्थ ओढवलेले आहेत. त्यामुळे अर्जुना, तू यापासून दूर राहा असं भगवंतांनी सांगितलंय. अर्जुनाला पुढे ते असंही सांगतात, अर्जुना तू सात्विक आहार घे, त्यामुळे तुझी बुद्धी सात्विक राहील. अगदी खरंय बघा माऊली, आयुष्यामध्ये आहाराला फार महत्व आहे. आपण अन्न कोणतं घेतो, कुठे घेतो, कोणत्या हेतूने तयार केलेलं अन्न घेतो, याचा फार सूक्ष्म विचार आपल्याला करावा लागतो. अहो 55 दिवस कुरुक्षेत्रावर शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांना भेटायला जेव्हा पांडव गेले तेव्हा त्यांच्यासोबत द्रौपदी सुद्धा होती. राज्य कसं करावं, प्रजेचं रक्षण कसं करावं, स्त्रियांचा सन्मान कसा करावा, यावर पितामह उपदेश करत होते. त्यावेळी द्रौपदी हसली. श्रीकृष्णाने विचारलं, का ग बाई, का हसतेस? तेव्हा द्रौपदीने सांगितलं, अरे भर दरबारात माझी विटंबना होत असताना मी प्रथम पितामहांची मदत मागितली होती आणि तेव्हा त्यांनी मान खाली घातली होती. आणि आता? तेव्हा भीष्माचार्य द्रौपदीला म्हणाले, द्रौपदी, अर्थस्य पुरुषः दास्यः, म्हणजे माणूस हा अर्थाचा दास असतो. द्रौपदी, त्यावेळी मी कौरवांचे अन्न खात होतो, तो दोष अन्नाचा होता. आणि म्हणून जीवनामध्ये आहाराला अनन्यसाधारण महत्व आहे माऊली. कोणताही आहार हा आपल्या शरीराच्या आत आणि बाहेर दोन्हीवर परिणाम करतो. आता सात्विक आहार कसा असतो तर तो गोड आणि स्निग्ध असा. तो पोटात गेल्यावर सात्विक बुद्धी वाढते. म्हणजे पेल्यामध्ये शर्करायुक्त दूध असावं, त्यात केशर असावा आणि तो आवडत्या व्यक्तीने आग्रहाने द्यावा. मग कसा भाव प्रकट होईल बरं? तसा तो सात्विक आहार असतो. रजोगुणी माणूस आंबट, कडू, खारट, अतिउष्ण पदार्थ पसंत करतो. म्हणजे नाकातोंडातून पाणी येईपर्यंत तिखट पदार्थ खायला लागतं. पण अशा माणसाच्या आयुष्यात समस्या असू शकतात. तमोगुणी माणूस शिळं, पुष्ट, कुजलेलं अन्न खातो. म्हैस जसं कुजलेलं आणि आंबण खाते ना, परिणामाचा विचार ती करत नाही. वाघ आपली शिकार शेळी करून करून खातो, तमोगुणी होतो. भगवंताने केलेला उपदेश आणि माऊलीने केलेलं भाष्य वाचलं की आपला आहार काय आहे, आपलं वर्तन कसं आहे, यावर आत्मचिंतन करावंसं वाटतं. आता यज्ञ सुद्धा 3 प्रकारचा असतो. फळाच्या आशेशिवाय जो यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने जो केलेला आहे तो वाग्यज्ञ सात्विक यज्ञ आहे. स्वतःसाठी काहीही मागितलेलं नाहीये त्यांनी काय मागितलंय? पसायदान, तेही कुणासाठी? जगासाठी. रजोगुणी माणूस जो असतो तो फळाची अपेक्षा धरून यज्ञ करतो. श्रीमंत माणसाला भोजनासाठी बोलवलं जातं म्हणजे काय? त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा असतेच. राजस यज्ञामध्ये ही अशी फळाची अपेक्षा असते. दर्शनापेक्षा प्रदर्शन अधिक असतं. आणि तामस यज्ञाचं म्हणाल तर त्यातून फळ कोणतंही मिळत नाही. भगवंत म्हणतात, तप सुद्धा 3 प्रकारचं असतं. शारीरिक, वाचिक आणि मानसिक. जो आई वडिलांची सेवा करतो, भूती भगवंत पाहतो, गुरु सेवा करतो आणि सर्व ब्रह्मस्वरूप पाहतो, हे शारीरिक किंवा कायिक तप झालं. जो आपल्या वाणीने दुसऱ्याला यत्किंचितही दुःख देत नाही, ज्याची वाणी साच आणि रसाळ, शब्द मित आणि अमृताप्रमाणे गोड असतात, ते वाचिक तप होतं. ज्याचं मन चंद्राप्रमाणे शीतल, शांत आणि प्रसन्न असतं, ते मानसिक तप असतं. अशा लोकांचं मन फार शुद्ध असतं. तो स्थितप्रज्ञ असतो.
आता याच्या उलट जो स्वतःचाही नाश करतो, दुसऱ्याचाही नाश करतो, एखाद्या बुजगावण्याप्रमाणे स्वतः खात नाहीच आणि दुसऱ्यालाही खाऊ देत नाही, हे तामसिक तप होय. असे हे तपाचे 3 प्रकार सांगितलेत. दानाचे सुद्धा 3 प्रकार पडतायत: सात्विक, राजस आणि तामसी दान. निष्काम भावनेनं केलेलं दान म्हणजे सात्विक दान. इदम न मम अशा भावनेनं केलेलं हे दान असतं. काही हेतू ठेवून दान केलेलं असतं त्याला मग राजस दान म्हटलं जातं. आणि तामस दान अत्यंत वाईट. तामसी दान करताना देण्याची श्रद्धाच नसते मुळात. अमाप पैसा खर्च करून हे दान केलेलं असतं, पण तिथे श्रद्धा नसते माऊली, भाव नसतो तिथे. किती महत्वाचं सांगितलंय. एकंदरीत काय की केवळ श्रद्धा असून श्रद्धेच्या जोरावर सुद्धा मोक्ष मिळत नाही, किंवा केवळ सात्विक कर्म केलं म्हणून मोक्ष मिळत नाही. फार फार नाजूक नाजूक अशा सीमा आहेत या सगळ्यांमध्ये, पण खाड खाड असे फरक आपल्याला समोर दिसतात. इतपत ते स्पष्ट आणि स्वच्छ फरक आहेत. तुम्ही श्रद्धा ठेवा, तुम्ही कर्म करा, तुम्ही भाव मनामध्ये जागा ठेवा, आणि या सगळ्यांसोबत ओम तत्सत परब्रह्माचं नाव तुमच्या मुखामध्ये असू द्या. तुमचं कर्म करत असताना ते नाव तुमच्या मुखामध्ये असू द्या. तरच तुम्ही यज्ञ करा, तप करा, दान करा, आहार घ्या, विहार करा, म्हणजेच काय, रोजचा केवळ एक श्वास घ्या, पण तो भगवंताच्या नामस्मरणासोबतच पावन होतो, पवित्र होतो आणि आपल्याला त्याच्या समीप नेणारा ठरतो. आता बघा, जो सगळ्यात श्रीमंत आहे, ज्याला कशाचीही आवश्यकता नाही, असा धनी जर आपल्याला मिळाला तर ते कोणाला नकोय? अगदी थोड्याच दिवसांमध्ये वारकरी या त्यांच्या धन्यापर्यंत पोहोचतायत. आपणही आपलं चिंतन मनन सुरू ठेवूया, नामस्मरण सुरू ठेवूया, गजर करत राहूया आणि त्या श्रीमंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तरी करूया. आज ज्ञानेश्वरीतील योगचिंतन ऐकत असताना आपण श्रद्धात्रय विभाग योग ऐकलेला आहे. उद्या पुन्हा भेटणार आहोतच, वारी अजून सुरू आहे. उद्या पुढचा योग ऐकूया. आज जो योग ऐकला त्यावर चिंतन करूया आणि ऐकत राहूया निर्गुणाचे भेटी हा आपला वारी विशेष कार्यक्रम PCT's इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल